श्री स्वामी समर्थ. मराठी बखर. लेखक गोपाळबुवा केळकर. संपादक रामचंद्र चिंतामण ढेरे. भाग 12. विष्णुबुवा ब्रह्मचारींचा गर्वपरिहार. अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजी यांना वेदांत ऐकण्याचा छंद फार असे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथाचा अर्थ समजून घेण्याकरता राजश्री रामभाऊ चिंचणीकर, गोपाळशास्त्री हिरळीकर वगैरे मंडळी त्यांनी चांगले वेतन देऊन पदरी ठेवली होती. नित्यशः राजवाड्यात वेदांत चर्चा चाले. असे खूप दिवस चालत असता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कीर्ती मुंबईकडून ऐकू येऊ लागली की त्यांनी पाद्री लोकांबरोबर वाद करून त्यांचे मत खंडित केले आणि वेदांतावर उत्तम व्याख्याने देतात वगैरे हकीकत ऐकून राजेसाहेबास त्यांच्या मुखातून वेदांत श्रवण करावा अशी इच्छा झाली. हर प्रयत्नाने त्यांनी बुवास अक्कलकोटास आणवले. बुवांनी बरीच वेदांत व्याख्याने राजवाड्यात दिली. एके दिवशी त्यांच्या मनात असे आले की श्री स्वामी महाराजांजवळ जाऊन वेदांतपर भाषण करावे. बुवांबरोबर 3 पारशी गृहस्थ होते. तेही त्यांच्याबरोबर महाराजांकडे गेले. महाराजांचे दर्शन घेऊन बुवांनी वेदांतपर खूप वेळ भाषण केले. शेवटी त्यांनी ब्रह्म तदा करता कशी असा श्रीस प्रश्न केला. बुवांच्या सर्व गोष्टी महाराजांनी ऐकून घेतल्या, परंतु उत्तर म्हणून दिले नाही. तेव्हा बुवास वाटले स्वामी वेडे आहेत आणि ह्यांची उगाच कीर्ती झाली आहे. आपण मात्र मोठे विद्वान, महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा अभिमान धरून पारशांसह बुवा बिऱ्हाडी गेले. त्याच रात्री स्वप्नात बुवांच्या अंगावर हजारो विंचू पडले व एका विंचवाने त्यांना दंश केला असा भास झाला. बुवा घाबरून भयभीत होऊन त्यांची बोबडी वळली आणि मेलो मेलो अशा बोंबा मारत बुवा उठले. पारशी नजीकच निजले होते. ते जागे होऊन बुवा सावध व्हा, सावध व्हा म्हणून त्यांनी शुद्धीवर आणले. स्वप्नातील मजकूर बुवांनी पारशास सांगितला. आपण महाराजास नावे ठेवली, त्याचे तर हे फळ नसेल ना, अशी बुवांच्या मनात शंका आली. दुसरे दिवशी पारशांसह स्वारी महाराजांकडे आली. दर्शन घेऊन पुन्हा वेदांतपर भाषण करून शेवटी ब्रह्मतदाकारता कशी व कोणत्या साधनेने होते असा त्यांनी पुन्हा प्रश्न केला. महाराज म्हणाले, हात गाढवा, स्वप्नात हजारो विंचू अंकावर पडले आणि एक विंचू चावला तर बोंबा मारत उठलास आणि गोष्टी तर वेदांताच्या करतोस, तर तू केवळ पढत मूर्ख आहेस. ब्रह्मतदाकारता काय वाटेवर पडली आहे? पुष्कळ वाचाळपणा करून ब्रह्म बोलून कोटीवर कोटी वेदांत बोललास म्हणून योगी झालास काय? उठ, आल्या वाटेने चालता हो. बुवास आणखी काही मनोमय खुणा सांगितल्या. बुवा मनात खजील होऊन बिऱ्हाडी गेले. श्री स्वामी समर्थ अवतारी आहेत अशी बुवांची खात्री झाली. श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यास 12 वर्ष राहिले, पण तिथं ते फारसे प्रसिद्धीस आले नाहीत. ते गावात क्वचित येत. नेहमी ते रानात राहत असत. गावात आले तरी गलिच्छ ठिकाणी बसून कोणी काही खायला दिले तर ते खाऊन पुन्हा जंगलात जात. मंगळवेढ्यास पटवर्धनांचे कुरण आहे. त्यात महाराज जास्तीत जास्त करून राहत असत. रानात असताना ते उदरनिर्वाह कसा करत ते त्यांनाच ठाऊक. गावातील लोक हा कोणी वेडा मनुष्य आहे असं मानत. पुढे महाराजांचे अद्भुत चमत्कार पाहून महाराजांच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा बसली. मंगळवेढ्यास महाराज दिगंबर बुवा या नावानं प्रसिद्ध होते. त्याच वेळेस मंगळवेढ्यास बाळकृष्ण बुवा साधू म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे कळते. एकदा देवीच्या आजाराने एका मुलाचे डोळे अगदी गेले. डोळे येण्याविषयी मुलाच्या आईबापांनी खूप इलाज केले, पण गुण येईना. एके दिवशी बाळकृष्ण बुवा त्यांच्या घरी गेले.
आईने मुलास बुवांच्या पायावर घालून प्रार्थना केली की मुलाचे डोळे गेले. औषधोपचार खूप केले पण डोळे आले नाही. बाळकृष्ण बुवांनी त्यांना करुणा आली. त्यांनी तिथल्याच एका झाडाचा पाला आपल्या हातावर चोळून मुलाच्या डोळ्यावर बांधला आणि 3 दिवस उपोषण करण्यास सांगून ते चालते झाले. 4थ्या दिवशी डोळे सोडताच मुलास चांगले दिसू लागले. मंगळवेढे गावाबाहेर एक गोरबाव म्हणून विहीर आहे. तिचं पाणी 4थाई गाव पित असे. या विहिरीचे पाणी एक साल अगदी आटलं. बुवांनी ही अडचण पाहताच आपण त्या विहिरीत 3 दिवस अहोरात्र बसले. 4थ्या दिवशी विहिरीत पाणी पुरुषभर आले. मग बुवा बाहेर आले. असे अनेक चमत्कार बुवांनी केले पण त्यांचे कोणी टिपण ठेवले नाही. हे बुवा महाराजास देव मानत. हे बुवा दर्शनास आले म्हणजे समर्थांनी दोन्ही हात कटीवर ठेवून विठोबासारखे उभे राहावे व बुवांनी पायावर मस्तक ठेवावे असा पाठ असे. हे बुवा पुढे पंढरपुरास गेले आणि श्री समर्थ अक्कलकोटास आले. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.